अशी ही फील्ड प्लेसमेंट. तीन ओव्हरचा मॅच ती थोडीशी चर्चा झाली आहे आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत जिथे आता सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला भेटेल रणजित आपल्याला स्ट्राइक एंडला पाहायला भेटतोय. अमोल नॉन स्ट्राइक एंड. पहिला चेंडू खोदून काढलाय, बरोबर तिथे फिल्डर सेट केला गेलाय. हा ट्रॅप होता. मध्ये न खेळता आपण पाहत आहोत एक चांगला ड्राईव्ह पाहायला भेटलाय. हलक्या हाताने खेळलाय आणि तिथे आपण पाहत आहोत सेफ झोन मध्ये हा होता फटका. एक सिंगल मिळून जाईल. सिंगलच्या पद्धतीने श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये जय गणेश सारमाळ संघाच्या खात्यामध्ये पहिली सिंगल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे कदाचित ते डोकेदुखी असू शकतंय. इथे लेफ्टी बॅटरसाठी 30 रणनीती. कॉर्नर डीपमध्ये, त्यानंतर एक्सा कव्हर डीपमध्ये तैनात केला गेलाय. जसं रणजितसाठी रणनीती होती तशीच रणनीती आपण अमोलसाठी पाहत आहोत. हो, आणि इथे बॅटची कडा लागली होती, मागे बॉल निघाला होता, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर राहिलाय. तोपर्यंत धाव आलेली नाहीत. दोन्ही टीमकडे ती गोलंदाजाची धार, तिन्ही गोलंदाजांची धार आपल्याला पाहायला भेटेल. आणि दुसऱ्याही बाजूला सारमाळ संघाकडनंही तो खेळ खूप चांगला राहिलाय गोलंदाजीच्या बाबतीमध्ये, परंतु बॅटिंग कोणाची चांगली होईल याकडे हा निर्णय सध्या तरी आपल्याला पाहायला भेटणार आहे. पाहुयात कोणता संघ जिंकेल, जिथे सारमाळ जिंकतोय की गणेशपुरी, या दोन संघादरम्यानची ही लढत. उपपिच होता, हलक्या हाताने पुन्हा एकदा फक्त तिथे स्टेअर केलंय. ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला भेटलाय, फक्त सिंगल. सिंगलने धाव फलक पुढे सहसाबल्याने आता धावा झाल्या. धाव फलकावरती टोटल 2 धावा. 3 बॉलचा खेळ झाला आणि धाव फलक 2 धावा. थोडंसं शांतच ठेवलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये अगदी आपण पाहत आहोत थोडंसं शांततेचं वातावरण राहिलंय, कारण हात खोलण्याची संधी आतापर्यंत तर दिली गेलेली नाहीत. त्यामुळे आपण पाहत आहोत सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर जयचं कौतुक आहे तिन्ही बॉलवरती. ओ, इथेही आपण पाहत आहोत खोदून काढण्याचा तो प्रयत्न. कव्हरला बॉल खूप चांगला अडवला गेलाय. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, रिंगण भेदलेलं आहे क्षेत्ररक्षकांनी, त्याचमुळे या रिंगणाला फोडावं लागेल. रिंगणाच्या बाहेर बॉल जर पाठवले तर मग तुम्हाला ते 4 मिळू शकतायत. तो चौकार मग त्यानंतर येऊ शकतोय, परंतु सध्या तरी आपण पाहत आहोत जयनं जे जेवढे चेंडू हाताळलेत सगळेच बॉल फिल्डरच्या हातामध्येच खेळण्यास भाग पाडले, त्याचमुळे कौतुकास्पद कामगिरी पहिल्याच ओव्हरमध्ये राहिली. 4 बॉलचा खेळ झाला, धावा झाल्या फक्त 3. ओव्हरपिच होता, हवेमध्ये खेळलाय, क्रॉस बॅटेडनं मारलाय. यावेळेस आपण पाहत आहोत चेंडू सीमा पार मिड विकेटला ठोकलाय. अमोलच्या बॅटमधनं षटकार. आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत हा स्ट्रोक खेळलाय. या फटक्याची नितांत गरज होती, कारण पहिला ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्णपणे शांततेच राहिला होता आणि त्यानंतरचा आलेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटलाय. अमोल जामदारच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि धाव फलक 9 अंकावरती जाऊन पोहोचलाय. चांगल्या धावा या इनिंग मध्येही येतील असं वाटतंय. प्रत्येक आपण पाहायला गेलं तर सारमाळ संघ चेस करून आलेत आतापर्यंत, सगळे सामने ते चेस करून आलेत, त्याचमुळे या मॅच मध्ये त्यांना पहिल्या इनिंग मध्ये ती बॅटिंग करावी लागत आहे. ओव्हरची समाप्ती होईल. 4 सिंगल, 1 षटकार, 1 डॉट बॉल अशा पद्धतीने ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिला ओव्हरचा वाजवी खेळ आणि धावा झाल्यात टोटल 10. एका ओव्हर मध्ये 10 धावा. चला लगेचच फिल्डिंग सेट करायचंय. आजची रात्र पाहूयात कोणाच्या नावावरती राहील. सध्या तरी आपण पाहत आहोत एक चांगला सामना रंगेल.
परंतु रिझल्ट हा सगळ्यात महत्वाचा या मॅचचा असणार आहे. सेकंड ओव्हरमध्ये आता बॉलर आपल्याला अभय पाहायला भेटेल. तिन्ही बॉलर यंगस्टर आपल्याला पाहायला भेटेल या टीमकडनं. जैसे षटक एक षटकार आला त्याचमुळे आपण पाहायला गेलं तर मग त्या डबल डिजिटला स्कोर कार्ड त्या षटकाराच्या मदतीनं आपल्याला पाहायला भेटलेत. 10 वरती धावफलक अमोलच्या बॅटमध्ये तो षटकार आलाय. इरादे त्याने स्पष्ट केले. 3च ओव्हरचा मॅच. अपील जोरदार आणि आता उचलून धरली आहे. विकेट मिळाली आहे. लेग बिफोर पायचीची अपील आणि ती स्वीकारली जाते. यस फलंदाज अमोल गॉन. आलेली ती विकेट अमोल यांनी सध्या तरी आपण पाहत आहोत. आता नवीन खेळाडू येतोय धनेश. याही खेळाडूनं अशा रात्रीमध्ये खूप चांगला खेळ दाखवलाय जयगिनी सारमाळ संघासाठी. विकेट आली जिथे अपेक्षा खूप साऱ्या आता वाढल्या होत्या कारण ऑलरेडी एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला होता अमोलच्या आणि आता सध्या तरी तो परतीचा प्रवास केला गेलाय. फुल टॉस होता. यावेळेस आपण पाहत आहोत गॅप शॉट सिलेक्शन. दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये ती दरी पाहायला भेटली होती परंतु पायाच्या मदतीनं हा बॉलला इथे अडवण्यामध्ये ते यश मिळालंय. गुड फिल्डिंग. चांगले एफर्ट दिले गेलेत. शेवटच्या क्षणी असं वाटले की चेंडू निघून जातोय दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून परंतु अंतिम क्षणी आपण पाहत आहोत बाउंड्री लाईनच्या लगत तो बॉल आतमध्ये ढकललाय पायाने आणि त्याचमुळे ते फुटबॉलचं प्रात्यक्षिकता दाखवलं होतं. आताही गॅपमध्ये खेळला. इथेही पुन्हा एकदा तेच चित्र आहे. आता हा बॉल यावेळेस मात्र 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून निघालाय. चेंडू सीमा पार आलाय चौकार. गेला बॉल आपण पाहिला तर तो इक्सा कव्हरला अडवला गेला आणि यावेळेस लॉंग ऑफला आपण पाहत आहोत तिथे मात्र बीट करून निघाला. इथे आता वेट केलंय. हवा दिली आहे. उंची फक्त गाठली आहे. लांबी कमी. क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगला झेल. वेल जज कॅच. झटका क्रमांक इथे आता दिला गेलाय दुसरा. आलेली ती विकेट. 16 धावसंख्येवरती हा दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दिला गेला जयगिरी सारमाळ संघाला. धावा चांगल्या येत होत्या परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या खेळाडूंनी ज्या धावा काढल्या गेल्यात त्याच खेळाडूंना बाद केले. 16 झाल्यात. 16ला दुसरी विकेट. 1.4चा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि आता दर्शन शिंगे लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून आपल्याला पाहायला भेटतोय. गेल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ त्याने दाखवला होता. आता पुन्हा एकदा या क्वालिफायच्या लढतीमध्ये पाहूयात कशा पद्धतीने तो खेळेल. हलक्या हाताने खेळला. गॅपमध्ये मारण्याचा तो प्रयत्न होता. तिथे आपण पाहत आहोत सिंगलला डबल मध्ये ही धाव कन्वर्ट होते. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट दाखवले आहे. बरोबर तो कॉलिंग दाखवलं होतं. पहिली जी धाव होती ती थोडंसं वेगवान काढली होती आणि त्याचमुळे तिथे दुसरी धाव काढण्यासाठी ते इझीपणा आपल्याला पाहायला भेटला दोन्ही खेळाडूंकडनं. 200 मदतीने धाव फलक 18 अंकावरती. अंतिम बॉलचा तो खेळ बाकी राहिलाय. 2 विकेट या ओव्हरमध्ये आल्यात आणि महत्वाच्या दोन्ही विकेट याच ओव्हरला आपल्याला पाहायला भेटल्या. लास्ट बॉल. हो गॅपमध्ये मारलाय. चान्स कमी आहे आणि तिथे आता चेंडू निघतोय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला स्ट्रोक. दर्शन शिंगेचा हा क्लास. चौकार. चान्सच नव्हता कारण तिथे फिल्डरच नव्हते. पूर्णपणे गॅप्स तिथे तो पाहायला भेटलाय. डीपमध्ये फिल्डर नव्हता आणि इनफिल्डला भेदून चेंडू डीपमध्ये गेला. चान्स कमी होता त्याचमुळे तो चौकार आला. आणि आता 2 ओव्हर नंतर धाव फलक 22. अंतिम ते षटक जिथे आता कॅप्टन साला बॉलर जीत आपल्याला पाहायला भेटेल.
पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि आता हे तिसरं षटक जिथे आता जीत आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला भेटतोय. फील्ड सेटअप सध्या तरी चालू आहे, प्लॅनिंग करतोय. गोलंदाजीमध्ये पाहूयात कशा पद्धतीने चेंडू हाताळले जातील. इथून हात खोलावे लागतील रणजित या खेळाडूला. 2 बॉल फक्त तो खेळलाय आणि आता यावेळेस फोर्स केलंय. एकसा कबरला हा क्रॅकिंग स्ट्रोक आहे. नो चान्स. यस इट इज 4. चौकार. आहे आणि त्याचा तो फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय, कारण चेंडू जलद गतीने ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा चांगला हाही स्ट्रोक आहे, परंतु इथे अडवला जाईल का बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलाय, धावत पळत आला होता तिथे. आता पाहूयात काय घडेल. तिसऱ्याचा प्रयत्न चालवला गेलाय आणि आता त्या 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना पाहायला भेटतायत. फुल स्टॉप. प्रयत्न खूप चांगला झालाय, जिथे एक सिंगल वाचवली जाते आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने आता धाव फलक 29 अंकावरती. प्रत्येक खेळाडूने योगदान दिलंय, त्याचमुळे त्या धावा स्कोर कार्ड वरती प्रत्येक वेळेस आपण पाहत आहोत येत असताना पाहायला भेटल्यात. आता दर्शन शिंगे स्ट्रायकर एंडला 29 वरती धाव फलक. 4 बॉल्सचा अजूनही खेळ बाकी आहे, त्याचमुळे अपेक्षा करतायत जय गणेश सारमाळ संघ की 40+ आणि जर तितक्या काही धावा झाल्या तर मग या मॅचमध्ये ते फायटिंग आणि मोठं टार्गेट इथे सेट केलं जाईल. इनसाइड आउटचा हा देखना स्ट्रोक आहे आणि आता चेंडूला पाठवलंय. यावेळेस मात्र बॉडी लाईनच्या बाहेर एक साकबरला हा क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. पाहिली होती, खाली क्षेत्र होतं, कबर एकसा कबर, तिथे फिल्डरच नव्हता आणि बरोबर तो क्रिकेटचा क्लास झळकलाय. टायमिंग प्रॉपर होतं आणि त्याचमुळे ते कनेक्शन ही प्रॉपर राहिलंय. षटकार इथे आपल्याला पाहायला भेटला आणि आता धाव फलक जाऊन पोहोचले 35 अंकावरती. 35 धाव फलकावरती. 3 बॉल्सचा तो खेळ झालाय. 3 बॉल्सचा खेळ येणं बाकी आहे आणि आता पाहूयात एक मजबूत स्थितीमध्ये संघ आता सध्या तरी दिसतोय, जिथे जय गणेश सारमाळ संघ बॅटिंग करतायत. जीत पुन्हा एकदा. यावेळेस वेट करून मारण्याचा प्रयत्न होता, हा स्क्वेअर कट करायचा होता, ड्रिल करून दाखवतोय, परंतु कनेक्शन नव्हतं. हा वेगवान बॉल हाताळलाय, तो चान्स थोडासा कमी दिलाय, ती संधी कमी होती आणि त्यामुळे तो स्ट्रोक कन्वर्ट करता आलेला नाहीत. फायनली एक डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय जीतकडनं. आता हवेमध्ये फक्त खेळलाय. कॅचिटचा कॉल आणि तिथे हा सोपा असेल, लॉंग ऑफला पकडला जाईल. दर्शन शिंगेच्या खेळीचा अंत. इथे आली विकेट. फलंदाज इनिंगचा आता अंतिम बॉल राहिलाय, जिथे 35 वरती धाव फलक पाहायला भेटतंय. विशाल नवीन खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय, जिथे अंतिम बॉल खेळण्यासाठी तो आलाय. सगळ्याच खेळाडूंकडनं योगदान राहिलंय, प्रत्येक खेळाडूने ते धावा काढलेल्या आहेत आणि त्याचमुळे 35 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. अंतिम चेंडू पाहूयात अंत कसा केला जाईल या इनिंगचा. क्रॉस बॅटरने खेळायचं होतं, टायमिंग तर तितकंसं जुळालेलं दिसत नाहीत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. नॉन स्ट्राईक एंडला फेकी, ॲक्युरेट फेकी होती आणि त्याचमुळे चान्स कमी मिळालाय. रनआउटची संधी आणि तिथे ते मिळाले विकेट. 1+ विकेट. 36 वरती धाव फलक आणि आता टार्गेट आहे या मॅचमध्ये करायचे आहेत 37 धावा. टीम
चला एकाच ठिकाणी एकाच खेळाडू कक्ष घ्यायचा नाहीत, लक्षात घ्या, सूचना आलेली आहे. नित्यसाई गणेशपुरी टीम, चला आपल्यासाठी हा खेळाडू कक्ष आहे. ही सूचना आयोजकांची आमच्यापर्यंत पोहोचल्या, लक्षात घ्या. त्यामुळे आपण या खेळाडू कक्षाचा आपण ताबा घ्या, तिथून आपण इंटर व्हा. नित्यसाई गणेशपुरी विपक्षामध्ये जय गणेश सारमाळ अशी ही लढत आपण पाहत आहोत. तरी अच्छा हा रजनीचा क्वालिफायचा राऊंड आहे, जिथे धावा आता काढल्या गेल्यात 36 आणि करायच्या आहेत 37 धावा. 18 चेंडूमध्ये 37. पूर्णपणे स्टारकास्ट खूप चांगली राहिले आहे पूर्ण रजनीमध्ये. चला बॉलची मागणी पंच करतायत. चला चला फिल्डिंग लावायचं आहे सरमाल टीम. चला फिल्डिंग आपण लावा. 18ला 37 करायचे आहेत. ओपनिंगची ही जोडी लगेचच आपण पाठवून द्या. नित्यसाई गणेशपुरी संघाचे आज कंठे समर्थक आताही भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पूर्ण रजनीमध्ये आपण पाहत आहोत, तिथे त्यांची ती उपस्थिती आपल्याला पूर्ण रजनीमध्ये पाहायला भेटली आहे. खूप मोठं पाठबळ मिळतं, तो कॉन्फिडन्स दिला जातो खेळाडूंना आणि ती महत्त्वाची भूमिका ते पार पाडतायत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करूयात आणि बळूयात. पूर्वार्ध अगदी आपण पाहिलं आणि आता उत्तरार्धाला केली जाईल सुरुवात. करायच्या आहेत 18 बॉलला 37. जीत आणि विकी ही जोडी आपल्याला पाहायला भेटेल, जिथे नित्यसाई गणेशपुरी हा संघ आपण पाहत आहोत. स्ट्राईक एंडला आपल्याला जीत पाहायला भेटेल. नॉन स्ट्राईक एंडला विकी आणि बॉलिंग मार्कवरती रणजित या खेळाडूला आपण पाहणार आहोत. बॅटिंगमध्ये योगदान दिलंय, ओव्हरऑल बॅटिंग बॉलिंग फिल्डिंगमध्येही योगदान पूर्ण रात्रीमध्ये या खेळाडूने दिलंय. आणि आता हा महत्त्वाचा तो राऊंड, जिथे मेहनत सार्थक ठरवायची असेल तर हा मॅच जिंकावा लागणार आहे. पहिला चेंडूवरती खडे खडे फटका खेळलाय आणि चेंडू आता निघालाय. मोजून मापून आणि तोलूनच पाठवलाय. चेंडू सीमा पार आला. पहिल्या चेंडूवरती हा षटकार. केला जाईलच. चला चेक केलं जात आहे. यस इट इज मॅक्झिमम 6 धावा पहिल्या चेंडूवरती ठोकला हा षटकार. सुरुवात षटकाराने झाली आहे या इनिंगची आणि खेळाडू आहे स्ट्रायकर एंडला जीत. आता क्रॉस बॅटंडर यावेळेस देखील फटक्यामध्ये बसन. इथेही धावा मिळतील. अर्धा डझन षटकार. पहिल्याच 2 चेंडूवरती आपण पाहत आहोत, जिथे वेळ खूप सारा झालाय. 5:11 झालेत आणि तिथे ही झोप उडवणारी फलंदाजी सध्या तरी दोन्ही बॉलवरती राहिले आहे. जीतचे हे 2 तडाखे आपल्याला पाहायला भेटलेत पहिल्याच 2 चेंडूवरती. 12 वरती धाव फलक. चला तो मॅच बॉल आलाय. तो बॉल कलेक्ट करून आणलेला आहे. ओ त्यांना माहित आहे मॅच बॉलचं महत्त्व किती असतं आणि ते पाठीराखे याच गोष्टीसाठी ते जाणले जात आहेत. साथ देत आहेत टीमला. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आपण बॉल आणून दिला त्यामुळे. आता हा यावेळेस आपण पाहत आहोत चांगला बॉल आणि आता सध्या तरी
ओके, बॅटिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज केलेला आहे व्हाईट बॉलसाठी. बॉल चेक केला जातोय. लगातारचे 2 षटकार आल्यानंतर आपण पाहत आहोत हा डिसिजन सध्या तरी थर्ड पंचांकडे आणि ती रिव्ह्यूची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमनं केलेली आहे. या सिरीज फेअर बॉल. रिव्ह्यू लॉट्स, नो मोर रिव्ह्यू. बॅटिंग करणाऱ्या टीमला आता इथे रिव्ह्यू मिळणार नाहीत, लक्षात घ्या. रिव्ह्यू लॉट्स झाला आपला. इथे आलेला तो डॉट बॉल. चांगला चेंडू आहे, वाईड लाईनच्या आतमधनच निघालाय, त्यामुळे हा डॉट बॉल येतोय. आणि आता उभं पिच यावेळेस समोर मारलाय, फिल्डरला बीट करतोय. चेंडू सीमा पार, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, चौकार. या मॅचमध्ये जय गणेश सारवाळ टीमला जिंकायचं असेल तर तुमच्याकडे एक महत्त्वाचा तो ऑप्शन राहिला, एक महत्त्वाचं टॉनिकच राहिलंय. इथून जर तुम्ही विकेट घेतला नाही तर हा विजय मिळवणं तुमच्यासाठी खूप कठीण आहे. कारण जीत ज्या पद्धतीने खेळतोय, पहिले 2 षटकार, 1 डॉट बॉल आला आणि अजून 1 चौकार आलाय, त्यामुळे धावा झाल्यात. धाव फलकावरती टोटल 16. आणि आता यावेळेस मात्र झेलची संधी आहे. ओ, गिरकी घेतली. गिरकी घेतल्यानंतर बॉल निसटलाय, सुटलाय आणि आता चेंडू सीमा पार. मौका भी दिया और ये चौका भी दिया. 4 धाबा, चौकार. रिप्ले इंटरेस्टिंग आहे या बॉलचं. पहा, बॉल हवेमध्ये होता, त्यानंतर 3 फिल्डर तिथे धावले होते. दर्शन शिंगेचा प्रयत्न होता आणि मग त्यानंतर हा बॉल तिथून निसटलाय. त्यानंतर तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच गेलाय, त्याचमुळे ये मौका भी दिया और ये चौका भी दिया. चौकाराच्या मदतीने धाव फलक आता 20 अंकावरती. 13 बॉलला आता 17 करायचे आहेत, 37चं टार्गेट. आता हा बाउन्सर आहे, त्यामुळे ती जास्तची उसळी मिळाली, पण सरी लगेचच कळवलं हा व्हाईट बॉल. 1ची धाव. दबाव आता बनवला गेलाय बॉलरवरती, जिथे रणजित बॉलिंग करतोय. 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही मिळते. धाव फलक आता जाऊन पोहोचलं 21 धाबा. विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल, अन्यथा हा सामना खूप कठीण आहे जिंकण्यासाठी. कारण ज्या पद्धतीने फलंदाजी जीत कडनं राहिली आहे, इरादे स्पष्ट केलेत पहिल्याच ओव्हरला. क्रॉस बॅटने खेळाय संधी आहे इथे देखील. ओ, तालमेल हुकलंय आणि त्यानंतर घडलंय काय, काय घडलंय पाहूयात. ओ माय गुडनेस, यावेळेस तर हा सगळ्यात मोठी संधी होती. क्रॉस बॅटने पहा खेळला होता, मग त्यानंतर दर्शन शिंगेचा हा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा होता. हातामध्ये जरी दिला असता तरी देखील ती विकेट आली असती, परंतु त्यानंतर हा बॉल हातामध्ये बसलाच नाहीत रणजितच्या, आणि त्यामुळे तो बेल सोडवण्याची त्याने ती घाई केली. त्यामुळे आपण पाहत आहोत तिथे ती धाव आलेली नाहीत. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 2 डॉट बॉल, 1 व्हाईट बॉल, 2 चौकार, 2 षटकार, अशा पद्धतीने ही ओव्हर आपल्याला पाहायला भेटली. आणि सध्या तरी ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती होतं. पहिल्या ओव्हरला 21 आल्यात. बारा चेंडूमध्ये 16 हव्यात, विकेट गेलेली नाहीत. 2 चान्स तुम्ही घालवल्यात आणि त्या दोन्ही चान्सवरती जीत हा खेळाडू बाद होणार होता, त्याची विकेट येणं गरजेची होती. पाहूयात, अजूनही मॅच संपलेला नाहीत. 12 बॉलला 16 करायचे आहेत. दर्शन शिंगेकडे कॅप्टन चाललाय. पहिला चेंडू जडमध्ये केलाय आणि तिथे आपण पाहत आहोत फिल्डर येतोय. खराब फिल्डिंग, ताल तंत्र झुकलेलं वाटतंय. बॅटिंग मध्ये हे आपण पाहत आहोत थोडंसं ताल तंत्र ते हुकलं होतं, आणि आता फिल्डिंग मध्ये तर आपण पाहत आहोत थोडंसं नाराजच करतायत. दोन धावा धावून पळून कंप्लीट झाल्यात, कारण बॉल तो निसटला होता पवनच्या हातामधनं आणि त्यानंतर तो फायदा घेतलाय. पहिल्या चेंडूवरती दर्शनच्या विरोधामध्ये या 2 धावा काढल्या गेल्या. धाव फलक 23. पाहूयात इथे धावा किती काढल्या जातील. थोडंसं बॉलचं डायरेक्शन थोडंसं चेंज होते, तोपर्यंत आपण पाहत आहोत ती सिंगल मिळून जाईल. पहिल्या ओव्हरला काही विकेट येणं गरजेच्या होत्या, परंतु तिथे त्या संध्या पूर्णपणे गमावल्या गेल्यात आणि कदाचित त्याचमुळे तो इफेक्ट आता या स्कोर कार्डवरती पडत चाललाय. धाव फलक 24.
आणि आता ओव्हर पिच उंच उंच लांबच लांब ठोकलाय हा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. एक हा स्ट्रोक राहिलाय आणि पाहतो पोझिशन वरती लवकर येतो आणि बरोबर ती लाईन रीड करतो. लाईन रीड केल्यानंतर तो फटका खेळणं सोपा पडतो त्याला. आणि आता यावेळेस हाही बॉल निघालाय. इथे आपण पाहत आहोत गुडघा टेक और ये सिक्सर देख असं सांग 36. चला बॉल द्यायचा आहे. स्कोर लेवल झालाय 36 झाल्यात. एकच धाव संख्येची गरज. पूर्णपणे आपण पाहत आहोत 8 बॉल मध्ये 32 वरती खेळतोय. स्कोर लेवल झालाय आणि आता षटकारानंच एम एस धोनी स्टाईल मॅच फिनिश. अभिनंदन टीम सामना जिंकलाय. नित्यसाई गणेशपुरी टीमनं हेलिकॉप्टर होता आणि पहा यावेळेस सेलिब्रेशन ऑन. अभिनंदन टीम नित्यसाई गणेशपुरी. हार्ड लक टफ लक. विशालजी ढोणे आपलंही अभिनंदन आहे ज्यांनी ही टीम तो संघ जिंकलाय. नित्यसाई गणेशपुरी त्याचमुळे तेही खुश झालेत. टीमचंही अभिनंदन आहे. हार्ड लक टफ लक या मॅचसाठी देऊयात जिथे सामना गमवलाय. जय गणेश सारमाल टीमनं. चला अंतिम मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जीत ठरलाय. याही मॅचचा मॅन ऑफ द मॅच 9 चेंडूमध्ये 38 धाव संख्येची इनिंग त्याने साकार केलेली आहे आणि त्याचमुळे तो ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला जीत आपण या लवकर कारण पॅकअपसाठी आता ऑफिशियल टीम इथे रेडी होते त्यामुळे जीत थोडंसं फास्ट या. हा खेळ 9 चेंडूमध्ये 38 धावा. टार्गेट 37 होतं. 38 धावा त्यानं मारल्यात.